कृषी महोत्सव 2024 हा परळीमध्ये आयोजित करण्यात आला आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हा कृषी महोत्सव सोहळ्याचं उद्घाटन झालेलं आहे। आजचा तिसरा दिवस आहे, मात्र महाराष्ट्रातील विविध भागामधून शेतकरी जे आहेत ते परळीमध्ये दाखल होत आहेत। मात्र हे कृषी महोत्सव पाहिल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या नेमकं काय प्रतिक्रिया आहेत, काय नेमकं वेगळं पण जाणून आलं। माझ्यासोबत सोलापूरचे शेतकरी आहेत, काय वेगळं पण जाणून आलं या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये? आम्हाला इथे बंदुकीचा स्टॉल आवडला। सहसा शक्यतो प्रदर्शनामध्ये बंदुकीचा स्टॉल कोणी मांडत नाही, पण ते शासन मान्य असल्यामुळे त्याने दाखवलं होतं। आमच्या परिसरामध्ये फॉरेस्ट एरिया आहे, त्यामुळे वन्य प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी ते बंदुकीचं वगैरे पिस्तूलचं आम्हाला ते बरं वाटलं। कोणते कोणते वन्य प्राणी म्हणजे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात? आमच्याकडं रानडुक्कर, हरिण, काळवीट अशा प्रकारे मोर, सायाळू हे प्राणी आमचं वन्य प्राणी। बंदूक नेमकं त्याच्यामध्ये बंदुकीमध्ये वापर काय करणार आहे? बुलेट वगैरे असं काय आहे का वेगळं काय? त्यांच्याकडे आवाजाचं काहीतरी रसायन आहे, तरी गोळ्या वगैरे देतात। ते 1 किलोमीटरपर्यंत त्याचा खासरीचा आवाज जातो। त्याच्यापासून वन्य प्राणी पळू शकतात, म्हणजे पिकापासून संरक्षण होऊ शकतं। हा, आवाजामुळे भिवून विशिष्ट प्रकारचा आवाज येतो। काय किंमत आहे त्याची? चौकशी वगैरे केली? हो, केली ना। 2,500पासून 6,000। तुम्हाला काय वेगळं पण जाणून आलं? काय वेगळं पण काय जाणून आलं? काय बघितलं तुम्ही या ठिकाणी? आमचे मित्र संजय आदाटे म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे डुकराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे। या ठिकाणी झटका मशीन या ठिकाणी देखील प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहे। ती जर झटका मशीन शेतकऱ्याने घेतली आणि झटका मशीन जर लावली तर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते डुकरं ते येऊ शकणार नाही, तरी शेतकऱ्याला शेतीचं पीक चांगलं घेता येईल। झटका मशीन कितीला आहे? त्याच्यामध्ये अनुदान वगैरे आहे का? काही सवलती वगैरे? आम्ही झटका मशीन आपल्या महोत्सवामध्ये बघितलं, कृषी महोत्सवामध्ये त्यामध्ये 6,000 ते 8,000 रुपये झटका मशीन आहे। एक तर झटका मशीन घेतली तर 4.5 एकरापर्यंत ते झटका मशीनचा उपयोग होऊ शकतो। म्हणून या कृषी प्रदर्शनामध्ये महायुतीच्या सरकारने जे काय प्रदर्शन भरवलेलं आहे, अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे। आम्ही सोलापुरातून कृषी अधिकारी आदरणीय मिसाळ मॅडम, आदरणीय बिराजर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील शेतकरी या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहोत। तुम्हाला काय वेगळं पण जाणून आलं? काय बघितलं? कशाची पाहणी केली तुम्ही इथं? आल्यापासून आम्ही बी बियाणं, नर्सरीचे रोपं आणि कोणते कोणते नर्सरीचे रोप पाहिलेत जेणेकरून तुम्हाला ते आवडले? इथं आम्ही पाहिलं ते आंबा बघितला, नारळ, फळांची रोपं सगळी पाहिलं आणि चांगलं असलेलं वाटलं। शेतकरी तुम्ही काही खरेदी केली का? इतर शेतकरी काही खरेदी करतायत का ते? आता आम्ही खरेदी म्हणजे खताची वगैरे चौकशी केली, बियाणे चौकशी केली आम्ही त्या, आणि ते आम्हाला ज्यावेळेस लागलं आता आम्ही इथे गेल्यानंतर चांगल्या कंपनीचे आहेत ते बघून आम्ही खरेदी। हे कृषी महोत्सव कार्यक्रम 2024 मध्ये भरवला, याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतं का? हो, 100% फायदा होऊ शकतो। हे सरकार शेतकऱ्यासंदर्भात चांगलं काम करते असं तुम्हाला वाटतंय का? एक नंबरच काम करते सरकार। काय वाटतंय सरकारबद्दलच्या भावना काय आहेत? हे कृषी महोत्सव कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलं आहे। अतिशय चांगलं आहे। सोयाबीन, कापूसची जो भरपाई असतं त्या प्रत्येक गोष्टीवर सरकारनं मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि शेतकऱ्यासाठी काम करणारं सरकार म्हणजे हेच सरकार आहे। आतापर्यंत कुठल्या सरकारनं PM किसान असेल, नमो सन्मान योजना असेल, असं कुठल्याच बाबा इकडे अलीकडे काय या महोत्सव काय मागणी नेमकं सरकारला काय द्यावं? तुम्ही समाधानी आहेत का त्यांच्या कामाबद्दल? सरकार काय पाहिजे? बर, आता शेतकऱ्यांना अनुदान मिळायला लागले ना? आता 5,000 रुपये तुम्ही फॉर्म वगैरे दिला का कृषी विभागामध्ये? नाव नसलं तरी परत म्हणजे स्वीकारायला लागलेत ना, ते दिलं नाही का तुम्ही? खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रातील विविध भागामधून शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आपल्याला येताना पाहायला मिळत। जे स्टॉल मार्केटमध्ये बघायला मिळत नाही ते प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांनी पाहिल्याचं देखील पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर रानडुकरा, इतर जे वन्य प्राणी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान होतं, याच्यापासून संरक्षणासाठी वेगवेगळ्या वस्तूची देखील विक्री या ठिकाणी केली जाते। मात्र खरेदी जरी शेतकऱ्यांनी केली नाही तर पाहणीसाठी मोठी गर्दी जी आहे ते शेतकऱ्यांची परळीमध्ये पाहायला मिळते।
आणखीन काय अपडेट्स या ठिकाणचे मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याच महोत्सवादरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन जो सूर्योदय मीडिया बीड परळी.